जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। 4400 फूट उंचीचा हा सिंहगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगर रांगेतील हा किल्ला टेकरच्या दृष्टीने सोपा समजला जातो। पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे। दोन पायऱ्यासारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक गडावरून दिसतो। हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता। दादोजी कोंडदेव हे विजापूर पुराणकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते। पुढे इसवी सन 1647 मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंढाण्यावरील किल्लेदार सिद्धी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले। पुढे इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता। मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता। हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला। सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे। शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली। तेव्हा तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले। या युद्धाबाबत सभासद वक्रीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो। तानाजी मालुसुरा म्हणून हजारी मावळ्यांचा होता, त्याने कबूल केले की कोंढाणा आपण घेतो। असे कबूल करून वस्त्रे विडे घेऊन गडाचे यत्नास 500 माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बळे मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले। गडावर उभेदान राजपूत होता, त्यास कळले की गनिमाचे लोक आले। ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन हाती तोहा बार घेऊन हिलाल चंद्रज्योती लावून 1200 माणूस तोपाची व तिरंदाज बर्चीवाले चालून आले। तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर राजपुतांचे चालून घेतले। मोठे युद्ध एक प्रहर झाले। 500 रजपूत ठार झाले। उदयभान किल्लेदार खाशा त्यांनी व तानाजी मालुसरा सुभेदार यांची गाठ पडली। दोघे मोठे युद्ध महाशूर एकावर पडले। तानाजीचे डावे हातची ढाल तुटली, दुसरी ढाल समयास आली नाही। मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरी ओढ घेऊन दोघे महारागास पेटले। दोघे ठार झाले, पण सूर्याजी मालुसुरा याने हिंमत धरून कुललोक सावरून उरले राजपूत मारिले। किल्ला काबीज केला। शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, एक गड घेतला परंतु एक गड गेला। माध्य वद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 रात्री युद्ध झाले। गडावरील प्रसिद्ध ठिकाणे: दारूचे कोठार। दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगड इमारत दिसते तेच दारू कोठार। दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली। ह्या अपघातात गडावरील त्यावेळेसच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली। टिळक बंगला: रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत। 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली। कोंढाणेश्वर हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते। आत एक पिंडी व सांब असणारे मंदिर यादवकालीन आहे। श्री अमृतेश्वर भैरव मंदिर: कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते। भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे। यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती। मंदिरात भैरव व भैरव अशा 2 मूर्त्या दिसतात। भैरवाच्या हातात राक्षकाचे मुंडके आहे। देवटाके: तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते। या टाक्याचा उपयोग पिण्याचे आणि पाणी म्हणून होत असे व आजही होतो। महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत। कल्याण दरवाजा: गडाच्या पश्चिमेचा दरवाजा आहे। कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास या दरवाजातून आपला प्रवेश होतो। हे एका मागोमाग असे 2 दरवाजे आहेत। यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुर्जांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती। श्री शालिवाहन शके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो। उदयभानचे स्मारक: दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे। येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदयभान राठोडचे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते। मोगलांतर्फे उदयभान हा सिंहगडचा अधिकारी होता। झुंजार बुरुज: झुंजार बुरुज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय। उदयभानच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावरून येता येते। येथून समोरच्या टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात, तर खाली पानशेतचे खोरे दिसते। पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो। डोंगगिरीचा उर्फ तानाजी कडा: झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीने बाजूने पाय वाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते। हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे। येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला। राजाराम स्मारक: राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी
मोगली फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणारा राजा महाराजांच्या वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 2 मार्च इसवी सन 1700च्या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. तानाजीचे स्मारक. अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. तानाजी स्मारक समितीच्या वतीने बांधण्यात आले आहे. मध्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी मध्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो. गडावर जाण्याच्या वाटा. पुणे कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाज्यातून आपण गडावर जातो. या मार्गाने 2 दरवाजे पार केल्यावर आपल्या गडावर प्रवेश होतो. पुणे दरवाजा. पुणे सिंहगड या बसने जाताना वाटेस खडकवासला धरण लागते. या मार्गाने 3 दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर राहण्याची सोय नाही. गडावर छोटे हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी 12 महिने पुरते. गडावर जाण्यासाठी 2 तास लागतात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.